कामोठे दुहेरी हत्याकांड प्रकरणी धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। समलैंगिक संबंधाच्या आग्रहामुळे वाद झाल्याचं सध्या समोर आलं। सोबतच याचा प्रचंड राग या शुभम नारायणी यानं एक्सटेन्शन बोर्ड जितेंद्र जग्गी यांच्या डोक्यात मारून त्याला ठार मारलेलं होतं। हे जे प्रकरण होतं त्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। संजोत यानं मृत गीता जग्गी यांचा गळा आवळला आणि त्याच्या घरातील किमती सामान चोरून नेलं। नारायणी या मुलाला त्यांनी तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता, तो त्याच्या डोक्यात मारला। जितेंद्र जग्गीच्या 3-4 वेळेस डोक्यात मारला। त्यावेळी तिची आई उठून आली। आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवे ठार मारले। आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं, तर 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलीस स्टेशनच्या सिनियर PI बिडवे मॅडम करत आहे।